आणि आता आपण आपल्या शिबिराला सुरुवात करणार आहोत. तर सुरुवात करणार आहोत. आजचा जे आपला विषय आहे बोधिसत्वाच्या 4 प्रतिज्ञा. तर असं म्हणतात, किच्छो मनुष्य पटिलाभो किच्छं मच्चान जीवितं, किच्छो मच्चानं जीवितं, किच्छं सद्धम्मं सवनं, किच्छो बुद्धान उपादो. बुद्ध काय म्हणतात धम्मपदामध्ये? किच्छो मनुष्य पटिलाभो, मनुष्याचा जन्म घेणे कठीण आहे. आपला जन्म झाला आपल्याला माहिती आहे का? आपण कुठून आलो आपल्याला माहिती नाही. आपला जन्म झाला ही किती महत्वाची गोष्ट आहे. आपण तर हे जग पाहत आहोत, हा संसार पाहत आहोत आणि इथे जे आनंद घेत आहोत, हा जर आपला जन्म आपण जर पाहिलं तर हा किती महत्वाचा आहे. म्हणून बुद्ध काय म्हणतात इथे, तर एवढंच नाही, तर बुद्ध म्हणतात की किच्छो मनुष्य पटिलाभो किच्छं मच्चान जीवितं. पण तुम्ही जो जन्म झाला तुमचा हा कठीण आहे जन्म. तुम्हाला जन्म मिळालेला आहे, तुम्हाला माहिती आहे का जन्म मिळेल नाही मिळेल, पण जन्म हा झाला आहे. पण त्या जन्मामध्ये तुम्ही काय करता? किच्छो किच्छं मच्चान जीवितं. तर हे तत्व तुम्हाला माहित असलं पाहिजे की ज्याचा जन्म होतो तो मच्चानंग म्हणजे मृत्यूला पावणारच आहे. बुद्ध म्हणतात की ज्याचा जन्म होतो, जे जे काही निर्माण होत आहे, उत्पन्न होतात, ते नष्ट होतात. म्हणजेच मनुष्याचा जन्म झाला म्हणून तुम्ही याचा हा कठीण आहे, याचा तुम्ही काय उपयोग करता? कारण की जीवित जन्म झाला तुमचा म्हणून तुम्हाला एक दिवस मरणार आहे आणि ते मरणार आहे ते पण आपल्याला माहिती नाही. माहित आहे का आपल्याला? नाही. आणि म्हणून का माहिती नसल्यामुळे मनुष्य काय बोलतो, किच्छो मच्चानं जीवितं, अर्थात यामध्ये जे जीवन आणि मरणाचा जो मध्य काळ आहे, हा मधला जो अंतराल आहे, हे जीवन आपलं खूप कष्टमय असतं. म्हणजेच बुद्ध म्हणतात इथे की मनुष्याचा जन्म होणे कठीण आहे आणि जीवनात कष्टही कष्ट आहे. ह्या कष्टातून बाहेर कसे निघू आपल्याला माहित नाही. म्हणून हे कष्टमय जीवनही खूप कठीण आहे. का कठीण आहे? कारण का आपल्यामध्ये खूप समस्या आहेत. आपण त्या समस्यामध्ये काय आहे की आपण गुंतलेले आहोत. कसे गुंतलेले आहोत की बघा ना, आपल्यामध्ये समस्या आहे. आपल्या घरापासून समस्या, भावाची समस्या, पती पत्नीची समस्या, आई वडिलांची समस्या, बहीण भाऊंची समस्या, मित्रांची समस्या, समाजाची समस्या. असा नाही आपला जे जीवन आहे समस्यामध्ये नाही. असा कोणताही माणूस नाही की त्याचा समस्यामध्ये नाही, त्याचं दुःखामध्ये नाही, पीडामध्ये नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की हा मनुष्याचा जन्म झाला याच्याकडे कधी लक्ष द्या. म्हणून तिसरी जी लाईन म्हणते, किच्छं सद्धम्मं सवनं. बुद्ध म्हणतात किच्छं सद्धम्मं सवनं. कधी धम्म श्रवण करणार? हा धम्म सद्धम्म जो आहे त्या सद्धम्माकडे कधी वळणार तुम्ही? की आपलं जीवन समस्यामध्येही नाश करून एक दिवस मरायचंच आहे, तर ह्या जीवनाचा कधी उद्धार करणार? आणि सद्धम्म असा मिळणार नाही. बुद्ध म्हणतात किच्छं सद्धम्मं सवनं. असा काही मिळणार नाही कुठेही. याचना करावी लागते सद्धम्मासाठी. धम्म शिकण्यासाठी याचना करावी लागते. आणि जर तुम्ही याचना नाही केली तर तुम्ही चुकणार आहे. हा जन्म जो आहे चुकणार आहे. तर यासाठी काय करायचं आहे तुम्हाला? म्हणून म्हणतात किच्छो बुद्धान उपादो. आणि बुद्ध म्हणतात बुद्ध म्हणजेच कल्याण मित्र मिळणे. कल्याण मित्र मिळणेही कठीण आहे. कारण तुम्ही समस्यामध्ये पडलेला आहात, दुःखामध्ये पडलेला आहात. तुमची समस्यावर समस्या आहे. समस्यामध्ये आपण उलटत असतो. आपण ज्या प्रपंचामध्ये ज्या संसारामध्ये राहतो तर आपल्याला वेळच मिळत नाही. आणि वेळ मिळत नाही म्हणून आपण सद्धम्म कुठून ऐकणार, कुठून दिसणार? आणि सद्धम्म शिकण्यासाठी तुम्हाला कल्याण मित्राची आवश्यकता आहे, बुद्धाची आवश्यकता आहे. बुद्ध इथे काय म्हणतात? कल्याण मित्र म्हणतात. बुद्ध सम्यक संबुद्ध होऊन गेलेत, परंतु जे आहेत बुद्ध कल्याण मित्र आहेत, ते कल्याण मित्र कुठे आहेत? तुम्ही कल्याण मित्राला शोधलं का? आता तुमच्या इथे धम्मचारी जिनसागर आलेत. त्यांना वाटतं शहरामध्ये तर काम होतच आहे,
परंतु आपल्या खेडोपाडी हा धम्म पोहोचला पाहिजे. हे काय आहे? हे कल्याण मित्राचं काम करत आहेत. आणि पण लोक किती जुळतात. हां, म्हणून बुद्ध म्हणतात, की तुम्हाला कल्याण मित्र मिळणं कठीण आहे. तुम्हाला शोधावं लागेल, परंतु तुम्ही शोधत नाही. तुम्ही शोधता कशाला? माझा संसार कसा सुखी होईल? माझा संसार कशाने सुखी होईल? इथेच आपण लागलो असतो. आणि सुख, खरं सुख आपण पाहत नाही आणि आपण या सुखापासून चुकतो. हां, आणि बाबासाहेब काय म्हणतात? बाबासाहेब आपल्याला काय सांगतात? बाबासाहेबांचा तर खूप उपकार आहे आपल्याकडे, नाही का? तर बाबासाहेब म्हणतात, की मी हा जो तुम्हाला धम्म दिलेला आहे, बाबासाहेब कल्याण मित्र आहेत आपले. हां, बुद्ध कल्याण मित्र आहे. बुद्ध गेल्यानंतर आणखीन खूप सारे कल्याण मित्र निर्माण झाले मध्ये. हां, ज्यांचं नाव लिस्ट घेतलं तर इतके सारे नाव आहेत महापुरुषांचे, तर आपण मोजू शकत नाही. इतके झाले आपल्याला माहिती नाही. हां, आपल्याला फक्त माहीत आहे पूज्य भंते वर्गीय संघरक्षिता. आपल्याला जास्तीत जास्त माहीत झाल्या आता या प्रयत्न बौद्ध महासंघाच्या वतीनं अनागारिक धर्मपाल. पण त्याच्या आधी किती झालेत माहिती नाही. हां, हे आपल्या आपल्या परिस्थितीनुसार काम करत राहिले. हे कल्याण मित्र काम करत करत बुद्धाच्या धम्माची सेवा करत राहिले आणि बाबासाहेब हे आपले कल्याण मित्र. आणि ते सांगून गेले, की मी तुम्हाला दीक्षा देत आहे, बुद्ध देत आहे. बुद्ध धम्माची दीक्षा देत आहे. हां, आणि हा अवसर, ही संधी, हा मौका आपल्याला सोडता कामा नये. नाही का? म्हणून बाबासाहेब काय म्हणतात, "मी तुमच्यावर विश्वास केलेला आहे. मी तुम्हाला धम्म दिलेला आहे. कारण तुमच्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला हा धम्म दिलेला आहे बुद्धाचा." बुद्ध काय म्हणतात? बुद्ध पण असंच म्हणतात. आपल्या शिष्यांना काय सांगतात बुद्ध? "को इमं पठवी विजेसति यमलोकंच इमं सदैवकं." "को इमं पठवी विजेसति यमलोकंच सदैवकं." "को इमं पठवी विजेसति." अर्थात या पृथ्वी तळावर कोण असा वीर आहे, कोण असा नर आहे, कोण असा पुरुष आहे, की मृत्यूवर विजय पाहू शकेल. काय म्हणतात? को इमं पठवी विजेसती यमलोकंच इमं सदैवकं. ह्या पृथ्वी तळावर, ह्या पृथ्वीच्या पाठीवर कोण असा वीर आहे, की मृत्यूला जिंकणार आहे? कोण आहे असा वीर? बुद्ध आव्हान करतात आपल्या शिष्यांना. शिष्य म्हटलं तर तिथे भिक्षू आहेत, भिक्षुणी आहेत, उपासक आहे, उपासिका आहे. हे सर्व मिळून जे आहेत त्याला शिष्य म्हटलेलं आहे बुद्धांनी. आणि म्हणून सर्वांना ते आवाहन करतात. काय म्हणतात? "ओ धम्मपदं सुदर्शितं कुशलो पुफ्फमेव पचेसति." कोण असा हा बुद्धाने सुंदर प्रकारे कथन केलेला धम्म कोण निवडणार आहे? ज्याप्रमाणे पुफ्फमेव पचसति, ज्याप्रमाणे एक माडी, बागवान बगीच्यातील सुंदर सुंदर, आकर्षित आणि सुवासित सुगंधित पुष्पांची निवड करतो, त्याप्रमाणे बुद्धांनी कथन केलेल्या सद्धम्माची निवड कोण करणार? कोण असा या पृथ्वी पाठीवर आहे, पृथ्वीच्या पाठीवर, की बुद्धाच्या धम्माची निवड करणार? आणि कोण असा या पृथ्वीच्या पाठीवर आहे, की मौत म्हणजे मृत्यूला कोण जिंकणार आहे? कोण या मृत्यूवर विजय प्राप्त करू शकेल? अशा प्रकारे आव्हान केलं आपल्या शिष्यांना बुद्धांनी. आणि शिष्य मग एक दुसऱ्यांचे चेहरे पाहत आहे. काय सांगतात बुद्ध? काय सांगतात? कोण आहे मौतला कोण, मृत्यूला कोण जिंकणार आहे? कोण धम्माची शिकवण कोण निवडणार आहे? आणि मग बुद्धच त्याची चुप्पी तोडतात. बुद्ध काय म्हणतात बुद्ध? "शेखो पटवी विजेसति यमलोकंच इमं सदैवकं. शेखो धम्मपदं सुदेशितं कुशलो पुप्पमेव पचेसति." तर बुद्ध म्हणता, हे बुद्धांचे शिष्य आहेत. असा हात करून सांगतात बुद्ध आपल्या शिष्यांना, म्हणजे भिक्षू, भिक्षुणी, उपासक, उपासिकांना, की हे बुद्धाचे शिष्य आहेत, की जे मृत्यूला जिंकू शकतात. या जगाच्या पाठीवर मृत्यूवर विजय पाहू शकतात. ते फक्त बुद्धाचे शिष्य आहेत. पहा किती विश्वास देतात ते आपल्या शिष्यांना. आणि शेखो धम्म पदं
सुदेशितं कुशलो पुप्फमेव पचसती. आणि म्हणतात बुद्ध की ते बुद्धाचे शिष्य आहेत, की ते सुंदर बुद्धांनी कथिलेल्या धम्माची निवड करतात. त्याप्रमाणे एक बगीच्यातील पुप्फमेव म्हणजे माळी, माळी म्हणजे बागवान. त्याप्रमाणे बगीच्यातील एक बागवान सुंदर, सुवासित, आकर्षित आणि सुगंधित पुष्पांची निवड करतो, त्याप्रमाणे बुद्धाचे शिष्यच आहे की धम्माची निवड करू शकतात. एवढा भरोसा, एवढं आव्हान बुद्ध आपल्या शिष्यांना करतात. ठीक हेच लॉजिक बाबासाहेबांनी इथे उपयोग केलेला आहे. काय म्हणतात, की माझा तुमच्यावर भरोसा आहे. ते बुद्ध होते सांगणारे आपल्या शिष्यांना. आणि हे आपल्या अनुयायांना काय सांगतात बाबासाहेब बघा. लॉजिक बघा, दोघांचे एक आहे, बोधिसत्व आहे एक आणि बुद्ध आहे. बाबासाहेब म्हणतात, की माझा तुमच्यावर भरोसा आहे आणि म्हणून हा बुद्धाचा धम्म मी तुम्हाला देत आहे. बुद्ध धम्माची दीक्षा म्हणून मी तुम्हाला देत आहे, कारण की तुमचे पूर्वज पहा बघा, आमचे पूर्वज आत्ताच सांगितलं जिनसागरांनी, नाग वंशी होते, नाग लोक होते. हा, म्हणून बाबासाहेब काय म्हणतात, की तुमचे पूर्वज, तुमच्या पूर्वजांनी जेव्हा जेव्हा इथल्या राजांना, महाराजांना, सम्राटांना आपलं धन, आपली दौलत, आपली संपत्ती, आपली पत्निया, आपली राणिया एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवायची होती, दुसऱ्या जागावर ठेवून जायची होती, तर ते दुसऱ्या कुणावरही विश्वास ठेवत नव्हते. फक्त तुमच्या पूर्वजावरच विश्वास ठेवून त्यांच्या हवाले त्यांची संपत्ती, त्यांचं धन, त्यांच्या पत्निया, त्यांच्या राणिया तुमच्या पूर्वजांच्या भरोश्यावर त्यांच्या हवाले करून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेण्याचा अधिकार फक्त त्यांनाच देत होते. एवढे स्वाभिमानी, एवढे अभिमानी, एवढे स्वाभिमानी, एवढे प्रामाणिक, एवढे इमानदार तुमचे पूर्वज होते आणि म्हणून मी त्या पूर्वजाची तुम्ही संतान आहे आणि म्हणून मी तुमच्यावर विश्वास केलेला आहे आणि म्हणून मी हा तुम्हाला बुद्धाचा धम्म. बंधूंनो, बाबासाहेबांनी आपल्यावर किती भरोसा केलेला आहे. आपल्यावर किती भरोसा केला, किती मोठं ओझं असं म्हटलं तर, हा, किती मोठा भरोसा केला की त्यांना गदगद बाबासाहेब जर असते तर आता जर असते पाहत असतील तर काय काय सांगतील की माझे लोक, माझे अनुयायी. पण आपण, आपलं कर्तव्य आहे की त्यांचा भरोसा आपण तोडत आहोत का. आपल्याला प्रश्न करायचा आहे स्वतःला की आपण त्यांचा भरोसा तोडत आहोत का. बंधूंनो, नाही. कारण की म्हणून मी म्हटलं किच्चंग मच्छाना जीवितं इच्छं सद्धम्मं सवणं किच्छो बुद्धानुपादो. कल्याण मित्र होते बाबासाहेब आपले, परंतु आपण चुकत आहोत. आपण चुकत आहोत ना, कारण की आपण आपल्या समस्यामध्येच लागलेलो, आपल्या संसारामध्येच डुबून पडलेलो आहोत. तर मग आपल्याला सद्धम्म कुठून दिसणार आहे. आणि म्हणून आपलं चूक कशी होते माहित आहे का. ते बुद्धाच्या वेळेस बुद्धाने जेव्हा ज्ञान प्राप्त केलं आणि ते ज्ञान प्राप्त करून आपला जो हा बुद्धत्व, हे जे ज्ञान आहे आपल्या कुणाला तरी द्यायचं म्हणून ते त्यांनी चिंतन केलं आणि ते पंचवर्गीय भिक्षुकडे निघाले. तर रस्त्यामध्ये एक उपक नावाचा त्यांना मिळाला. उपक नावाचा एक संन्यासी मिळाला आणि त्या संन्यासाने बुद्धाला पाहिलं तर खूप हँडसम बुद्ध, खूप सुंदर, उंचे पुरे, स्वर्ण रंगानी आणि चेहऱ्यावर मुस्कुराट, आभा चमकत होती त्यांच्या चेहऱ्यावर, एकदम सुंदर. तर त्या उपकाला काय वाटलं की हे कोण आहे, हा ईश्वर तर नाही, हा देवता तर नाही, कोण आहे. त्याला कुतूहल वाटलं की आपल्याला किती चांगलं दर्शन झालं, आज आपल्या समोर जे दिसत आहे. आणि म्हणून ते त्यांच्याकडे येऊन काय म्हणतात त्यांना, तुम्ही ईश्वर आहे का. बुद्ध म्हणतात, नाही मी ईश्वर नाही, बुद्ध आहे. पण त्याने ते ईश्वर नाही म्हटलं आणि बुद्ध आहे हे ऐकलंच नाही त्यानं. बुद्ध आहे ऐकलंच नाही. म्हणून तो दुसरा प्रश्न आणखी विचारतो, तुम्ही देवता आहे का. बुद्ध म्हणतात, नाही मी देवता नाही, बुद्ध आहे. पुन्हा बुद्ध आहे म्हटलं, तो बुद्ध म्हणून लक्षच नाही देत आणि म्हणतात तुम्ही देवता आहे का. आणि मग म्हणतात तुम्ही गंधर्व आहे का. पुन्हा बुद्ध म्हणते मी गंधर्व नाही, मी बुद्ध आहे. परंतु तो ऐकतच नाही ना. बुद्ध ऐकतच नाही. आखिर काय म्हणते, शेवटी बुद्ध आहे सांगत आहे, पण तो कानावरला जात नाही. तो म्हणते ईश्वर आहे का, देवता आहे का, गंधर्व आहे का. बघा,
त्याच्या मनामध्ये, कारण तो तो जो संन्यासी होता तो मख्खली गोसालचा शिष्य होता. आणि मख्खली गोसाल हा एक दार्शनिक होता बुद्धाच्या काळामध्ये. आणि तो दार्शनिकचा वाद होता नियतिवाद, दैववाद, ज्याला नशीबवाद म्हणतो आपण, ज्याला आपण शाश्वतवाद पण म्हणतो. त्या वादाचा तो शिष्य होता आणि त्याच्या मनामध्ये तेच होतं की ईश्वर असेल, गंधर्व असेल. हां, म्हणून तो बुद्ध म्हणून त्याला कोणी शिक्षाच दिली नसेल. तर बुद्ध हा शब्द ऐकतच नाही तो. आणि तो चुकला. कारण की काय म्हणतात, शेवटी त्याला काय म्हणतो तो, बुद्ध सांगत आहे की मी देव नाही, बुद्ध आहे. बुद्ध ऐकलं नाही. शेवटी बुद्धच काय म्हणतात त्याला, ते ते म्हणतात की काय म्हणतात, तो संन्यासी म्हणतो, "उपक, आखिर तुम्ही कोण आहात?" बघा, बुद्ध सांगत आहे की मी बुद्ध आहे, ऐकलं नाही. तर तो काय म्हणतो, "आखिर तुम्ही कोण आहात?" बघा, ईश्वर आहात का नाही? देव आहे का नाही? हां, गंधर्व नाही. मग अखेर तुम्ही कोण आहात असं विचारतो. बघा, बुद्ध आहे म्हणून सांगितलं, त्याला विचारलं असतं, बुद्ध म्हणजे काय? थोडं सांगाल का समजावून, असं विचारलं असतं ना. परंतु तो पुन्हा विचारतो. अशी आपली स्थिती आहे. आपल्या आपली अशी स्थिती आहे, बुद्ध म्हणजे काय? हां, धम्म म्हणजे काय? बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे काय? आपण बौद्ध जरी झालो, तरी आपल्याला पुष्कळ आपल्याला याच्याबद्दल माहिती आहे का? अशासारखे आपणही चुकत आहोत. मग बुद्धाला वाटलं, की याला सांगावं थोडंसं. बुद्ध म्हणजे काय ऐकत नाही ना. म्हणून काय म्हणतात, "सब्बाभिभू सब्बविदुहमस्मी, सभ्येषु धम्मेषु अनुपलितो, सबंजहो तन्खयो विमुक्तो, स्वयं अभियायकमुद्दिश्ययन्." तर काय म्हणतात, "सब्बाभिभू सब्बविदुहमस्मी." मी सर्व जे काही उत्पन्न होते आणि जे काही नष्ट होते, या उत्पन्न होणं आणि नष्ट होण्याच्या या ज्या हे जे बाब आहे, याचा सर्वाचा मी जाणकार आहे. सर्व मनुष्य प्राणी मात्राच्या जन्म मृत्यूच्या बद्दल मी जाणकार आहे. सब्बाभिभू म्हणजे सर्व जाणकार आहो. सब्बविदू, मी सर्वांना ओळखतो. त्यांचे उपाय, त्यांच्यामध्ये कोणती कोणती मरण्याची आणि उत्पन्न होण्याची जे काय बाब आहे, त्यांचं कारण मी ओळखतो आणि त्यांना समजतो. मी सर्वविद म्हणजे सर्व जाणकार आहे. आता सांगत आहे बुद्ध. आणि काय म्हणतात, सभ्येषु धम्मेषु अनुपलितो. सर्व विकारापासून मी अलिप्त आहे. इथे धर्म म्हणजे विकार, अकुशल बाबी. हां, धर्म म्हणजे धर्म आपण म्हटलं ना, धर्म 2-3 प्रकारच्या शब्दामध्ये येतात. कधी पदार्थ म्हणून पदार्थ, धर्म धर्म म्हणजे पदार्थ होत आहे. काही-काही वेळे आपल्याला अपभ्रंश होतोय, नाही का? या गाथेमध्ये काय म्हणतात, सर्व प्रकारचे अकुशल, सभ्येषु, सर्व प्रकारचे, धम्मेषु, अकुशल विकार, त्याचा अनुपलित म्हणजे अलिप्त आहो. बुद्ध काय म्हणतात, मी सर्व प्रकारचे जे जे काही अकुशल आहे, जे जे काही विकार आहे, त्यापासून मी अलिप्त आहे. आणि पुन्हा म्हणतात, तन्खयो, सबंज हो, तन्खयो विमुक्तो. आणि सबंज म्हणजे सर्व प्रकारचे मी तोडलेले आहेत. काय तोडलेले आहे? सर्व प्रकारचे मी सोडलेले आहेत. काय सोडलेले आहेत? तन्खयो विमुक्तो. मी सर्व प्रकारच्या ज्या तृष्णा आहेत, ज्या वासना आहेत, ज्या इच्छा आहेत, ज्या ज्या काही कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, या ज्या जितक्या प्रकारच्या आपल्या तृष्णा आहेत, त्यापासून मी त्याला सोडलेलं आहे आणि त्याच्यापासून मी मुक्त झालेला आहो. हां, सबंज होत न खयो विमुक्त. विमुक्त म्हटलं मुक्त झालेला आहो. स्वयं अभियाय कमोदी स्वयं. आता मी कोणाला कोणाला मग कोणाकडे बोट दाखवू की माझा गुरु आहे? अरे मी बुद्ध आहे. मी सर्व स्वतः हे शोध केलेला आहे आणि माझा गुरु कोणी नाही, मी स्वयं बुद्ध आहे. अशा प्रकारे तो उपकाला सांगतो. परंतु उपक काय? एवढं काही ऐकल्यानंतरही त्यानं विचारलं असतं की हे भगवान बुद्ध, तुम्ही बुद्ध आहात आणि तुम्ही सर्व तृष्णापासून मुक्त आहात, सर्व अकुशल धर्माला सोडलेले आहात आणि तुम्ही बुद्ध आहात असं म्हणता, तर थोडंसं याचना करता हूँ, याचना करत आहे की थोडं सांगाल का? हां, उपदेश द्याल का? परंतु तो काय असा असं डोकं खाजवतो, असल बुद्ध असं म्हणतात. काय म्हणतो तो? असल बुद्ध, आणि निघून जातो. म्हणजे तो चुकला. तर तो चुकला, नाहीतर पहिला शिष्य झाला असता, तो अरहत झाला असता. तर बुद्ध बुद्ध त्यानं समजून घेतला असता तर. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिली.
सन 56 मध्ये दीक्षा दिली आणि आज लगभग 65 वर्षे आपण अ, आपण पाहू शकतो 65 वर्ष झालेले आहे आपले आणि या 65 वर्षामध्ये आपण कुठे आहोत? तर मला असं वाटते, की आपण काही चुकलो तर नाही आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे बौद्ध आहो आपण, असं वाटतं बौद्ध. परंतु बौद्धाचं कर्तव्य काय? बौद्ध म्हणजे काय? आपल्याला बुद्ध समजला का? सांगा ज्ञानी अनुभवातुनी बुद्ध तुम्हा कळला का? सांगा ज्ञानी अनुभवातुनी बुद्ध तुम्हा कळला का? जर बुद्ध तुम्हा कळला आहे, तर धम्म तुम्हा कळला का? धम्म तुम्हा कळला आहे, तर संघ तुम्हा कळला का? हं, म्हणजे अनुभवातून कळला का? हे बघा. आणि म्हणून आपल्याला बुद्ध, धम्म, संघ हे काय आहे? जर आपण बौद्ध आहोत, तर समजलं नाही तर आपण 65 वर्ष कसे घालवले. म्हणजे आपणही चुकलो आहोत. परंतु आपण चुकलो नाही, माझा असा विश्वास आहे. कारण की आपण त्या उपकासारखे नाही, तर आपण कसे आहोत? त्या सारीपुत्रासारखे आहोत. सारीपुत्र. सारीपुत्राचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तर आपण मला असं वाटते की कारण की आपण सारीपुत्रासारखे आपण जे काही आहे कार्यक्रम करत आहे, धम्मचारी धम्ममित्र आहेत, धम्मसहाय्यक आहेत, त्यांना थोडीशी लगन आहे, त्यांना थोडीशी जाणीव आहे, जाण होत आहे, तर ते सारीपुत्रासारखे समजतात. कारण हे चुकणारे नाही. सारखे काही लोक आहेत या संसारामध्ये. परंतु ह्याच संसारामध्ये, ह्याच आपल्या भारतामध्ये बौद्धांमध्ये पण सारीपुत्रासारखे जे लोक आहेत, अजूनही कार्यरत आहेत. त्यांचं खूप खूप पुण्यनंदन. ब्रह्मचारीच्या रूपानं ते समजून लोकांना सारीपुत्रासारखे बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. जसं उदाहरण तुमच्या खेड्यापाड्यामध्ये जिनसागर पोहोचलेले आहे, सारीपुत्रासारखे आहे. त्यांनी धम्म समजला, त्यांना धम्म समजला, ते सांगत आहे. कुशरत्न आहेत, श्रवणकेतू आहेत. आणखीन धम्मचारी इतकेच नाही, संपूर्ण भारतामध्ये हे आहे, समजत आहे आणि धम्माचं कार्य करत आहे, धम्माचा गाळा पुढे घेऊन जात आहे. आणि म्हणून सारीपुत्र ज्याप्रमाणे त्या अश्वजिताचं एक वाक्य ऐकून, सारीपुत्र त्या अश्वजिताचं एक वाक्य ऐकून त्याला तो धम्म समजला. हां, आणि याला बुद्ध केवढं सांगून तो समजला नाही उपक. परंतु सारीपुत्र अश्वजितचं ते चालणं, त्याच्या चेहऱ्यावर आभा अश्वजिताच्या पाहून सारीपुत्र त्याच्या मागे लागला आणि म्हणताय, "हा कोण आहे? हा मित्र कोण आहे? किती छान आहे." आणि मग त्याचा तो प्रभाव त्याच्यावर पडला आणि त्याला तू कोण म्हणजे त्यांचं सर्व कार्य झाल्यानंतर कोण आहे मित्र? तुमचा गुरु कोण आहे? कारण तुमची चाल, तुमचं बोलणं, तुमच्या चेहऱ्यावर स्मित, तुमचा एवढा सुंदर म्हणजे तुम्हाला काहीतरी असं सत्य मिळालं आहे असं मला वाटतं आणि म्हणून तुमचा गुरु कोण आहे? ते विचारतात. याचना करतात सारीपुत्र. सारीपुत्र विद्वान होता त्यावेळेस, खूप मोठा विद्वान होता बुद्धाकडे येण्याच्या आधी. त्याचे स्वतःचे 15,000 शिष्य होते. एवढे ते फॉलोअर होते त्या सारीपुत्राचे. आणि ज्या सारीपुत्राचा गुरु होता, तो गुरु कसा होता ते सोडा. परंतु सारीपुत्राचा इतका असा स्वभाव होता, की त्याचे ते शिष्य होते. एवढा मोठा विद्वान असून तो किती शांत म्हणजे किती शालीनता पूर्ण ते विचारतात, तुमचा गुरु कोण आहे? आणि मग ते सांगतात, की माझा गुरु महाश्रमण बुद्ध आहेत आणि मी आता त्यांचा नवीन शिष्य झालेला आहो आणि त्यांच्या धम्माचा सार मी तुम्हाला सांगतो. पूर्ण धम्म तर मी सांगू शकणार नाही. आणि ते सार 2 शब्द सांगून बुद्धाची जी शिकवण आहे ते 2 शब्दात सांगून, 2 वाक्यामध्ये सांगून त्यांना ते कळलं त्या सारीपुत्राला आणि धावून गेला बुद्धकडे आणि मग सर्व त्यांच्याबरोबर गेले. तर आपल्याला असेच सारीपुत्र बनायचे आहेत. हे धम्मा हेतुपभवा तेसंग हेतू तथागता आह. काय सांगतात अश्वजी त्यांना? ये धम्मा हेतुपभवा तेसंग हेतू तथागता आह. तेसंच यो निरोधो एवं वादी महासमनो. तर अश्वजित काय म्हणतात? महाश्रमण बुद्धाचा कोणता सिद्धांत आहे, कोणता वाद आहे, कोणता धम्माचा सार आहे त्यांचा? की जे जे काही वस्तू निर्माण होते ते त्याचा हेतू आहे, त्याचं कारण आहे. काय सांगतात? जे जे वस्तू निर्माण होते त्याचा हेतू आहे, त्याचं कारण आहे. कारणाने ते उत्पन्न होते. आणि जे जे नष्ट होतात, ज्या वस्तू उत्पन्न होतात त्या नष्ट होतात, त्याचं पण कारण सांगतात बुद्ध. काय सांगतात? त्याचं पण बुद्ध कारण सांगतात.
जे निर्माण होतं त्याचं पण कारण सांगतात. हाच महाश्रमण बुद्धाचा वाद आहे. हाच महाश्रमण बुद्धाचा धम्माचा सार आहे. असं त्याला जेव्हा सांगतात सारीपुत्र गदगद होतो. एका वाक्यामध्ये गदगद होतो आणि धन्य समजून त्यांचा प्रणाम करून ते आपल्या मित्राबरोबर मग ते बुद्ध धम्माची दीक्षा घेतात आणि मग पुढे ते सारीपुत्र सेनापती आहेत. म्हणजे धम्म सेनापती बनवले त्यांना. आणि म्हणून असे लोक आपल्याला बनायचे आहे. आणि यासाठी आपल्याला मग असे लोक बनायचे आहेत, यासाठी आपल्याला काय करावं लागेल मग? हां? तर यासाठी असे सारीपुत्रासारखे धम्मचारी, धम्म मित्र, धम्म सहाय्यक हां, पुढे येतील, तर हेच बोधिसत्व आहेत. मग इथून आपण सुरू करू बाबासाहेब आंबेडकर. उद्या पाहू थोडा. पण आज बोधिसत्वची जे प्रतिज्ञा आहे, तर बोधिसत्वाची प्रतिज्ञा म्हणजेच काय? तर बोधिसत्वाचे बुद्ध आपण जे आहेत, आपण जर बोधिसत्वाचं कार्य केलं, तर इथून आपल्याला प्रतिज्ञा सुरू होतात. हं. आणि मग प्रतिज्ञा सुरू होतात, तर बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये बाबासाहेबांनी बोधिसत्वाच्या धम्म प्रचारासाठी प्रतिज्ञा दिलेल्या आहे. काय दिल्या? धम्म प्रचाराची प्रतिज्ञा दिलेली आहे. आणि अशा प्रतिज्ञा खूप आहे. बोधिसत्वासाठी 48 प्रतिज्ञा आहेत. त्याच्या पुढे अजून जाल तर 64 प्रतिज्ञा आहेत. आपल्याला तेवढं काही करायचं नाही. बाबासाहेबांनी फक्त आपल्याला 4 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. आणि ते बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये मागच्या पानामध्ये त्या लिहून ठेवलेल्या आहेत. आणि बाबासाहेबांना माहीत होतं जर कधी आमचे जे माझे जे अनुयायी आहेत, ते जेव्हा हे बुद्धांचं धम्माचं चाळतील आणि त्याच्यामध्ये त्या प्रतिज्ञा पाहतील, त्याच्याकडे आकर्षित होतील. आणि मग त्या प्रतिज्ञावर कार्य करतील. आणि म्हणून बाबासाहेबांनी बोधिसत्वाच्या प्रतिज्ञा दिल्या. बोधिसत्व म्हणजे कोण? तर बोधिसत्वाच्या परिभाषामध्ये जाण्यापेक्षा आपल्याला बोधिसत्व खूप मोठा विषय आहे. तर बोधी म्हणजे ज्ञान. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. बोधी म्हणजे बुद्धत्व. बोधी म्हणजे उच्च अवस्था. मनाची सर्वात उच्च अवस्था. याला म्हणतात बोधी. आणि सत्व म्हणजे प्राणी. तर जो त्या बुद्धत्वाच्या मार्गावर लागलेला आहे, असा बोधिसत्व. मग जो त्या बुद्धत्वाकडे लागलेला त्याला बोधिसत्व म्हणतात. आणि ह्या बोधिसत्वाच्या प्रतिज्ञा 4. त्याच्यामधली पहिली प्रतिज्ञा आहे, काय म्हणतात पहिली प्रतिज्ञा? जीवसृष्टी ही आहे असीम. काय म्हणतात त्या बाबासाहेब त्याच्यामध्ये लिहून ठेवलेली आहे प्रतिज्ञा, जीवसृष्टी ही आहे असीम. या आपण प्रतिज्ञा करूया. काय म्हणतात? या आपण प्रतिज्ञा करूया सर्वांना भवसागर पार करण्याची. हां, काय म्हणतात इथे? प्रतिज्ञा दिलेली आहे, बौद्धांसाठी दिलेली आहे बाबासाहेबांनी. आणि आपण बौद्ध म्हणजेच बोधिसत्व. बोधिसत्व म्हणजे कोण? तर बोधिसत्व म्हणजे तुम्ही आणि आम्ही. आम्ही बोधिसत्व आहोत. म्हणून तर बाबासाहेब काय म्हणतात इथे? बाबासाहेब प्रतिज्ञा काय म्हणतात? या आपण प्रतिज्ञा करूया. काय म्हणतात? या आपण प्रतिज्ञा करूया सर्वांना भवसागर पार करण्याची. म्हणजेच भवसागर पार करण्याची प्रतिज्ञा आपण देत आहोत. म्हणजे बाबासाहेब कोणाला सांगतात? आपल्याला बोधिसत्व आपण आहोत. तर बोधिसत्व दुसरा तिसरा कोणी नसून आपण बोधिसत्व आहोत. आणि म्हणून म्हणतात भवसागर पार करण्याची. का भवसागर म्हणजे काय? भवसागर तर सागरच आहे. तर सागरावर जर आपण त्या सागर पार करण्यासाठी आपल्याला पोहणं आलं पाहिजे. त्या सागरामध्ये मग खूप जीवजंतू असतात. मासे असतात, मोठमोठे जीवजंतू असतात, ते खाऊ शकतात आपल्याला. म्हणजेच तिथे त्यावर मात करणारा निपुण तैराक, ज्याला पोहणारा म्हणतो आपण, वेल ट्रेन्ड, प्रशिक्षित असा जर असेल, तर तो त्या सागराला पार करू शकेल आणि जीवजंतूचा सामना करू शकेल. आणि हा तर भवसागर आहे. तर सागरच पार करणं कठीण आहे. आणि मग तर हा भवसागर म्हणजे संसार. कथंसु तरती ओघं. बुद्धाला कोणी एक येऊन विचारतो, तुम्ही ते वाचलं असेल ते अष्टमंगल गाथामध्ये नालवक नावाचा तो काय विचारतो बुद्धाला? काय म्हणतो? कथंसु तरती ओघं कथंसु अन्नवंग. काय म्हणतात? हा महासागर कसा हा भवसागर म्हणजे हा महासागर म्हणजे हा जो भवसागर आहे, हा कसा ओलांडायचा आहे, कसा पार करायचा आहे? कथंसु दुःख मच्यती कथंसु परिसुज्यती. म्हणजे
आपण कशा प्रकारे कशाने शुद्ध होऊ आणि कशाने आपलं दुःख मुक्ती आपण करू शकतो, अशा प्रकारचा प्रश्न विचारला. बुद्ध म्हणतात, श्रद्धा आहे तर ती ओघण, श्रद्धाने भवसागर पार करू शकतो. जर आपली श्रद्धा जर असेल बुद्धावर, धम्मावर, संघावर, तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो, नाही का? मग आपण बौद्ध जरी झालो आणि बौद्ध झाल्यानंतर जरी आपण बौद्ध नाही, तर मग आपण कसे आहो? तर बुद्ध इथे म्हणतात, भवसागर पार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? भवसागर पार करण्यासाठी आपल्याला बौद्ध बनावं लागेल. तर पहिली बाब, भवसागर पार करण्यासाठी आपल्याला बौद्ध बनावं लागेल. आणि बौद्ध बनण्यासाठी आपल्याला माहिती आहे काय पाहिजे? बौद्ध आहो तर आपण कसे बौद्ध आहो? आपण दीक्षा घेतलेली आहे, बौद्ध झालेला आहो. आपण विचारतो तर बुद्ध म्हणजे इथे काय म्हणतात, कैरांचे कैराथेन परक्कम्मे, तल्लमेतंग परक्कम्मे, तल्लमेतंग परक्कम्मे. काय म्हणतात बुद्ध इथे धम्मपदामध्ये सांगतात, कैरांचे कैराथेन दल्लमेतंग परक्कम्मे. म्हणजेच चार शब्द आहेत त्यामध्ये. पहिला आहे कैरांचे कैराथेन, तिसरा दल्लमेतंग परक्कमे. तर म्हणतात जे कर्तव्य आहे, बौद्ध आहो आपण ना, बौद्ध आहो तर जे बौद्धांचं जे कर्तव्य आहे, तर कैरांचे म्हणजे जे कृती, जे कर्तव्य सांगितलेलं आहे बौद्धांसाठी, कैरांचे कैराथेन ते करायचं आहे आपल्याला. आणि कसे करायचे? दल्लमेतंग. दल्लमेतंग म्हणजे ज्याला दृढ निश्चय, ज्याला आपण म्हणतो ज्याला आपण संकल्प म्हणतो, ज्याला म्हणतो आपण अधिष्ठान म्हणतो, ज्याला आपण शब्द दिला, याचा दृढ निश्चय केला पाहिजे आपण, की जे आपलं कर्तव्य आहे ते आपण केलं पाहिजे. बुद्ध सांगतात तिथे की जे बौद्धांचे कर्तव्य आहे ते बौद्धांनी कर्तव्य केलं पाहिजे, तेव्हा तो बौद्ध आहे. आणि कसे करायचे? परक्कमे, पराक्रम. पराक्रम म्हणजे हा पराक्रम शब्द फार महत्वाचा आहे बुद्ध धर्मामध्ये. पुष्कळ वेळा येतो हा परकम्म प्रधान सूक्तामध्ये पण आलेला आहे. हा शब्द पराक्रम म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही पराक्रम करा, दृढ निश्चयासाठी पराक्रम करा. आणि जे कर्तव्य आहे बौद्धांचे, ते बौद्धांचे कर्तव्य करण्यासाठी तुम्ही असा पराक्रम करा आणि त्याच्यामध्ये दृढ निश्चय करा, असे बुद्ध म्हणतात. तर पराक्रम आपण कुठे दाखवतो माहित आहे? आपण शिव्या गाडी करण्यासाठी पराक्रम दाखवतो आपण. एक दुसऱ्याला खाली पाहण्यासाठी पराक्रम दाखवतो. लढाई, कलह, भांडण, झगड्यामध्ये आपण पराक्रम दाखवतो. आपला इगो इथे काम करतो की मी मोठा. तर आपण घरापासून जर सुरुवात केली तर आपल्या घरी सासूला वाटते मी मोठी, सुनेला वाटते मी मोठी. आणि पती बिचारा दोघातूनही ना, सुनेकडे बोललं तर आईला राग, आईकडे बोललं तर सुनेला राग, कुणीकडे करू? कधी कधी तर मोठी त्याची अवस्था खराब होऊन जाते कोणाकडे. मग त्याचा झुका कुणीकडे असो, परंतु आपलं जे पराक्रम आपण कुठे दाखवतो? आपण कलहामध्ये, झगड्यामध्ये, भांडणामध्ये, याच्यामध्ये आपण तर बौद्ध कुठून दिसणार आहोत आपण? आणि म्हणून म्हणते बुद्ध इथे, कैरांचे कैराथेन दल्लमेतंग परक्कमे. आपला पराक्रम इथे दाखवायचा नाही की मी मोठा आहे, मी श्रीमंत आहे, मी कलेक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे. त्यासाठी बाबासाहेबांना आपल्याला हा बौद्धाचा धम्म दिला आहे का? आपल्यावर भरोसा केला आहे बाबासाहेबांनी? बाबासाहेबांनी आपल्याला इथपर्यंत उचलून, बाबासाहेब म्हणजे काय, बाबासाहेब कशाला म्हणतो आपण? त्यांच्याकडे जर पाहिलं तर बाबासाहेब म्हणतात की हमारे कौम में बढ़ चढ़कर न कोई अफसर होते, हमारे कौम में बढ़ चढ़कर कोई न अफसर होते, न कोई डॉक्टर बनता, न कोई प्रोफेसर होते. हमारी कौम में बढ़ चढ़कर न कोई अफसर होते, न कोई डॉक्टर बनता, न कोई प्रोफेसर होते. अरे कसम तथागत कि हम कभी के मर जाते अगर भारत में पैदा आंबेडकर ना होते, भारत में पैदा आंबेडकर ना होते. बाबासाहेब आहे म्हणून आपली इज्जत आहे. बाबासाहेब आहे म्हणून आपली इज्जत आहे. आपला जे जे काही आपण आज सवलत घेतलेल्या आहेत त्यांच्यामुळे आहे. आणि त्यांनी हा बुद्धाचा धम्म दिलेला आहे. आणि म्हणून बुद्ध जर दिला तर आपलं कर्तव्य आहे की आपण बौद्ध बनलं पाहिजे. म्हणून काय म्हणतात इथे की कैरांचे कैराथेन दल्लमेतंग परक्कमे. आणि नंतर काय म्हणतात?
त्याच्यानंतर शिथिलो ही परिबाज्यो, खूप छान सांगतात. शिथिलो ही परिबाज्यो, धियो आकीरते रजंग. बघा, खूप मोठी, म्हणजे आपण बौद्ध जर आहो, भवसागर जर पार करायचा आपल्याला, आणि भवसागर पार करण्यासाठी पहिले आपल्याला बौद्ध बनावं लागेल. जर आपण बौद्ध नाही बनलो तर लोकांना बौद्ध कसे बनू शकतो आपण? हं? म्हणून इथे काय म्हणतात, जर आपण दीक्षा घेतली आहे शिथिलोही, शिथिल म्हणजे ढिले ढाले बौद्ध बनू नका. बुद्ध काय म्हणतात तिथे? ढिले ढाले बौद्ध बनू नका. आणि काय म्हणतात मग तिथे? शिथिलोही परिवाज्यो, धियो आकीरते. आकीरते म्हणजे उडवणे, आणि रज म्हणजे धूळ, त्याला आपण मराठीमध्ये गागरा म्हणतो. धूळ, जे धूळ होते ना, आता आपण धूळ उडवतो चालतो नाही का? तर बुद्ध काय म्हणतात, भिय्यो म्हणजे अधिक. जर तुम्ही ढिले ढाले बौद्ध असले, जर कर्तव्याचं पालन करणारे नाही असले, तर तुम्ही धूळ उडवण्यासारखे आहात. म्हणजे धूळ उडवत चालणारे, जे धूळ उडते आणि आपल्या डोळ्यामध्ये गेली धूळ, तर आपले डोळे खुपतात नाही का? तर बुद्ध इथे म्हणतात की तुम्ही बौद्ध असे बना, कसे? की कैरांचे, म्हणजे जे कर्तव्य त्याचे करणारे, कर्तव्य म्हणजे म्हणजे तुम्ही असा संकल्प करा, दृढ संकल्प, पण असे बौद्ध बनू नका की ढिले ढाले, म्हणजेच धूळ उडवणारे बौद्ध नाही. तर मग आपण धूळ कशी उडवतो? आपल्याला लक्षात घेता आपण धूळ कशी उडवतो? मग आपण म्हणतो, कोणी विचारलं आपल्याला, कोण आहे तुम्ही? तर बुद्ध आहे. मग बुद्ध आहे, तर मग काय करतो? पानातिपाता बेरमणी, हिंसा करू नये. आपण हिंसा जर करतो तर आपण धूळ उडवत आहे. आपण जर चोरी करतो तर आपण धूळ उडवत आहे. आपण व्यभिचार करतो तर आपण धूळ उडवत आहे. आपण खोटे बोलतो तो धूळ उडवत आहे. आपण नशापान करतो तो धूळ उडवण्याचं काम करतो. म्हणजेच आपण कसे बौद्ध आहोत? ढिले ढाले बौद्ध. आणि बुद्ध म्हणतात असे ढिले ढाले बुद्धाची जरूरत नाही. आणि बाबासाहेबही म्हणतात की मला तलवारीच्या धाऱ्यावर 5च लोक जरी मिळाले तरी चालेल, परंतु मला तलवारीच्या धारेवर चालणारे लोक पाहिजे. असं का म्हटलं बाबासाहेबांनी? कारण त्यांनाही कसा बौद्ध पाहिजे होता? अशासारखाच बौद्ध पाहिजे होता. म्हणजेच आपण जर इथं पाहिलं तर आपल्या घरापासून दारापर्यंत, आपण घरी जर आपण चांगलं आहोत, आपण बौद्ध आहोत. आणि घरी जर आपण थोडंसं आपण आपल्यामध्ये खोटं बोलतो, घरामध्ये आपण भांडण तंटा चालते, कलह चालते, हा का चालते? की मग आपण बौद्ध नाही, आपण धूळ उडवतो. आपण लग्नाच्या वेळेस मला खूप अनुभव आहे. लग्न लावताना आपण त्यांना पांढरे कपडे का देतो माहिती आहे का? हां, पांढरं हे स्वच्छताचं प्रतीक आहे. बाबासाहेबांनी पण असा एक काळ होता, की ह्या बुद्धाची जी शिकवण आहे, आलोचकांनी हे कपडे, पांढरे कपडे मेल्यावर टाकण्यासाठी सांगतात. जेव्हा कोणी मरतं तेव्हा ते पांढरे कपडे घालायला सांगतात. हां, हे प्रतिक्रांती आहे. हे काउंटरिंग केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलंय, की बौद्ध जर तुम्ही बनताय, तर तुम्ही पांढरे कपडे घाला. आणि पांढरे कपडे घालून तुम्ही, म्हणजे स्वच्छताचं प्रतीक आहे, सत्यताचं प्रतीक आहे, आचरणाचं प्रतीक आहे, म्हणजे शुद्धताचं प्रतीक आहे. आणि म्हणून पांढरे कपडे शुद्धताचे प्रतीक आहे, हे तुमच्या लक्षात येण्यासाठी तुम्ही पांढरे कपडे घाला. पण आपण पांढरे कपडे जर घातले आणि जर आपलं आचरण बौद्धासारखं नाही राहिलं, त्या पांढऱ्या कपड्याचं काय महत्व? त्या केसाचं काय म्हटलं? जर आम्ही धम्मचारी जर हा केसा घातला आणि आम्ही जर आचरणशील नसलो, तर आमच्या ह्या केसाचा काय महत्व? म्हणजे आम्ही काय करत आहोत? धूळ उडवत आहोत. जो कोणी काही काही असो, जर आचरणशील नाही, तर तो धूळ उडवणारा आहे. म्हणून आपल्याला बौद्ध लग्नामध्ये बाबासाहेबांनी पांढरे कपडे घालण्यासाठी आपण घालतो ना, तर पांढरे वस्त्र म्हणजेच आपण इथून प्रतिज्ञा घेतो. हां, आणि इथे दीक्षा देतो. जो घेणारा तो दीक्षा देतो इथे. तर बाबासाहेबांनी एक शब्द म्हटला होता, दरेकानी दरेकाला दीक्षा द्यावी, हा मी तुम्हाला अधिकार देत आहे, बाबासाहेब म्हणतात. एवढंच ऐकलं आपण. त्याच्यानंतर नाही ऐकलं. बाबासाहेबांनी म्हटलं, की जो शीलवान आहे, जो पंचशिलाचं आचरण करेल, तो पंचशिलाचं दीक्षा देईल. 10 शिलाचं जो आचरण करेल, तो 10 शिलाचं दीक्षा देईल. त्याप्रमाणे बाबासाहेबांनी म्हटलं, ते ऐकलं नाही आपण. आणि दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी हेच ऐकलं आहे. म्हणजेच आपण धूळ उडवण्याचं काम करत आहोत. मग भवसागर कसा पार करणार? बुद्ध तर म्हणतात, "ओवद्येयानुशासय असभ्याचं निवारय." काय म्हणतात बुद्ध? "ओवद्येयानुशासय असभ्याचं निवारय." म्हणजेच काय म्हणतात इथे?
वोवद्यायनुशासय. शासय म्हणजे शासन. शासन म्हणजे बुद्धाची शिक्षा, बुद्धाची शिकवण. वोवद्याय म्हणजे सांगणे. वोवद्याय म्हणजे आधी सांगणे. तो वोवद्यायू न शासय असभ्याचं निवारे. असभ्यता. असभा म्हणजे असभ्यता. म्हणजेच आपल्यामध्ये जे असभ्यता आहे, असभ्यता आपण म्हणतो ना सभ्य, आणि सभ्यच्या उलट काय होते? असभ्य. जर आपण दुचरित्र आहे, आपण जर चरित्रवान नाहीत त्याला म्हणतात असभ्य. हं. आणि सभ्य त्याला म्हणतात, जो चरित्रवान आहे त्याला सभ्य म्हणतो. तर इथं बुद्ध काय म्हणतात? ओवद्येयानुशासय सभ्याचं निवारय. निवारण करा, मुक्त व्हा. म्हणजे जर तुम्हाला कुणाला उपदेश द्यायचा असेल, जर कुणाला धम्म सांगायचा असेल, तर पहिले तुमच्यामध्ये जी असभ्यता आहे, त्या असभ्यताचं निवारण करा. त्या असभ्य जे तुमचं दुचरित्र आहे त्याच्यापासून तुम्ही मुक्त व्हा आणि चरित्रवान बना, आणि तेव्हा तुम्ही दुसऱ्याला उपदेश द्या, बुद्ध असं म्हणतात. म्हणजेच भवसागर पार करण्याचं जर आपल्याला आहे, तर पहिले बौद्ध बनावं लागेल. आणि आपले जे कर्तव्य, 5 कर्तव्य दिलेले आहे, जास्त दिले नाही बाबासाहेबांनी. हां, मग हळू-हळू ज्यांचा भिक्षूसाठी किंवा उपासकासाठी पुढे-पुढे शील दिलेलं आहे. परंतु आपल्या बौद्धासाठी जे 5 कर्तव्य दिले आहे, मैत्रीपूर्ण कर्म करणे, मुक्त हस्ते दान करणे, शांती संतुष्टीचं पालन करणे, नित्य सत्य बोलणे, स्मृती ठेवून म्हणजे नशापान नाही करणे, तर काय करणे? स्मृती सुस्पष्ट ठेवणे, आहे ना? तर हे जे 5 कर्तव्य आपले आहेत, हे जर आपण लक्षात ठेवलं, तर आपण हेच कर्तव्य जर आपण याच्यामध्ये पालन करू, तर आपण दुसऱ्यांना धम्म सांगू शकतो. म्हणजेच आपण दुसऱ्यांना शिकवण देऊ शकतो. आणि म्हणून भवसागर पार करण्यासाठी आपल्याला काय बनावं लागेल? पहिले ह्या कर्तव्याकडे लक्ष द्यावं लागेल. "येन किंची शिथिलं कम्मं." बुद्ध काय म्हणतात? "येन किंची शिथिलं कम्मं." इथेही पण बुद्ध काय सांगतात? "येन किंची शिथिलं कम्मं संखिलिटंच यंग वतं." काय म्हणतात? "येन किंची शिथिलं" म्हणजे तुमचे कर्म ढिले-ढाले नको. बुद्ध पुन्हा सांगतात तिथे, की आपले कर्म कसे असले पाहिजे? ढिले-ढाले नको. शिथिलं म्हणजे ढिले-ढाले, कम्म म्हणजे कर्म. म्हणजेच आपण जे कर्म करतो, जे काही आपण कर्म करतो, बौद्धांसाठी दिलेलं आहे. तर आपले कर्म कसे असते? ढिले-ढाले नको. आणि संखी लिठंच यंग वतंग. संखी लिठंच यंग वतंग म्हणजे संखी लिठंग म्हणजे मलिन, घाणेरडे, गंधे. त्याला आपण म्हणतो मलिन, ज्याला म्हणतो आपण अशुद्ध किंवा गंदगी. तर काय म्हणतात? संखी लिठंच यंग वतंग. वतंग हा शब्द फार महत्वाचा. वतंग, वत, वत म्हणजे व्रत होत आहे. व्रत म्हणजे वत म्हणजे व्रत. मग आपण व्रत करतो ना, तर आपण व्रत कशाला समजतो आजकाल? उपास तापास करणे त्याला व्रत समजतो. पण बुद्धानं हा व्रत सांगितला नाही. फार महत्वाचा शब्द आहे व्रत. हा बुद्ध धम्मामध्ये खूप वेळा मिळतोय. कधी अव्रत शब्द मिळतो, कधी सुव्रत शब्द मिळतो, कधी व्रत शब्द मिळतो. धम्मपदामध्ये जर पाहाल तर खूप ठिकाणी आहे. तर काय म्हणता इथं? संखी लिटनचं यंग वतन. आपले व्रत मलिन असायला नको. आपले व्रत घाणेरडे नको. बुद्ध म्हणतात कसे? तर व्रत म्हणजे उपास तापास करणे व्रत नाही. तर इथे म्हणतात व्रत म्हणजे प्रतिज्ञा, कमिटमेंट, संकल्प. कसा संकल्प? की आपण व्रत करायचं आहे, तर आपण व्रत म्हणजे जर तुम्हाला असं वाटतं की मी एका शिलामध्ये व्रत घेतो, पंचशिलामधून पानाती पाता याचं व्रत घेतो, तर तुम्ही 1 दिवस घ्या किंवा 10 दिवस घ्या. मग तुम्हाला असं वाटतं आता मी याच्यामध्ये बरं झालं, त्याच्यानंतर दुसरं व्रत घ्या, तिसरं व्रत घ्या. अशासारखं एक-एक व्रत घेऊन तुम्ही 5 शिलाचं व्रत घेऊ शकता. जरूर नाही की 5 शिलाचं एक बरोबर घेतलं तेही बरोबर आहे. परंतु तुम्हाला असं वाटतं की मी एकच व्रत घेतो आणि एकामध्ये निपुण होतो, नंतर दुसरा घेईन. अशासारखं व्रत आहे. म्हणजे तुम्हाला व्रत कशासाठी करायचं आहे? पानाती पाता वेरमणी. तुम्हाला व्रत कशासाठी करणं आहे? अदिन्न दाना वेरमणी. म्हणजे मी चोरी करणार नाही याचं. आता चोरी करणार नाही किंवा हिंसा करणार याच्या 5 शिलामध्ये जे व्रत आहे त्याला म्हणतात. आणि तुम्ही 1 महिन्यापर्यंत जर एक व्रत घेतलं त्याला बुद्ध म्हणतात. आणि जर तुम्ही व्रत नाही घेतलं ना, असं तुम्ही उपास केला आणि उपास सोडला, त्याला बुद्ध काय म्हणतात? संखी लिटंच यंग वतंग. हे व्रत नाही, हे मलिन व्रत आहे, घाणेरडं व्रत आहे. म्हणजे यानं गंदगीच निर्माण होईल.
नाही का? आणि म्हणून जर एखादा काही आपण आजकाल कोरोना कोरोना होत आहे. कोरोना कसा संसर्गजन्य होत आहे हां. आपण दुरी ठेवत आहोत. हां, जर तो जवळ असला तर काय ते दुसऱ्याला होऊ शकतो. अशासारखा जो हा व्रत कोणी करणारा, उपास करणारा आहे, हे व्रत एक प्रकारचं ते कोरोनासारखंच आहे. हां, संक्रमक आहे. म्हणजे घाणेरडं व्रत तुम्ही सांगाल, तर लोकं ते घाणेरडेच होतील. म्हणून बुद्ध इथं किती किती मोठी सलाह देतात इथे आपल्याला, किती मोठी शिकवण देतात, की "येन किंची हं, येन किंची शिथिलंकमं." मी याच्यासाठी सांगत आहो, की आपल्याला भवसागर पार करायचा आहे, तर आपल्याला काहीतरी कर्तव्य करावं लागेल, बौद्ध बनावं लागेल. आणि म्हणून दुसरी जी लाईन आहे, काय म्हणतात? "सकस्सरं ब्रह्मचर्यं, सकस्सरं ब्रह्मचर्यं न होती महं फलं." सकस्सरं, कस्सर. सकस्सरचा अर्थ तुम्हाला माहीत आहे. आपण म्हणतो ना कसर, थोडीशी कसर बाकी आहे म्हणतो ना आपण. आता इतकी कसर बाकी आहे, याच्यामध्ये थोडी कसर बाकी आहे. हा शब्द इथं काय सकसरं आणि लावला तर आणखीन मोठी कसर झाली. म्हणजेच कसरचा अर्थ होत आहे अशुद्धता. कसरचा अर्थ होत आहे काय? शुद्धता आहे, अशुद्धता आहे, अशुद्धता. सकसरं म्हणजे अशुद्धता आहे, म्हणजे तिथं काही शुद्धताचा लेश नाही, काहीच नाही. त्याला म्हणतात अशुद्धता आहे, अशुद्धता. आणि काय म्हणतात ब्रह्मचर्य, म्हणजे ज्याच्या ब्रह्मचर्यामध्ये अशुद्धताही अशुद्धता आहे. हां. तर ब्रह्मचर्य म्हणजे एक ब्रह्मचर्य आपलं हे आहे, की लैंगिक दुराचार. हे एक लैंगिक दुराचारापासून अलिप्त राहणे म्हणजे हे ब्रह्मचर्य आहे. आणि दुसरं ब्रह्मचर्य म्हणजे त्याला आपण म्हणतो 4 ब्रह्मविहार. म्हणजेच मैत्रीचा ब्रह्मविहार आहे, करुणाचा आहे, मुदिताचा आहे, उपेक्षाचा आहे, तो ब्रह्मविहार. तर तिथे ते 4 विहाराची शिक्षा नाही आहे. इथे शिकवण कोणती आहे? लैंगिक दुराचारापासून अलिप्त राहण्याची. हां, म्हणतात ना आपण ब्रह्मचारी आहे. पण बुद्ध काय म्हणतात तिथे? सकस्सरं ब्रह्मचर्यं नक्तं होती महफलं. जर तुमचं अशुद्ध तुमच्या ब्रह्मचर्यामध्ये जर असेल, तर ते ब्रह्मचर्य काही कामाचं नाही. 3 बाबी सांगितल्या याच्यामध्ये. हां, पहिली गोष्ट पाप कर्म म्हणजे पहिलं काय सांगते, तुमचे कर्म ढिले-ढाले नको. आणि दुसरी बाब सांगतात, की तुमचं व्रत मलिन नको. आणि तिसरी बाब सांगतात, की तुमचं ब्रह्मचर्य पालन अशुद्धताने भरलेलं नको. या 3 बाबी जर आपण पाहिल्या, तर आपण जेव्हा उपास करतो, तापास करतो किंवा करतो उपास तापाच्या बद्दल मला काही म्हणायचं नाही, करू शकता. कारण शरीराची जर आपल्याला ठेवण म्हणजे आपल्या शरीराला स्वस्थ ठेवायचं असेल, तर आपण उपास करायचा आहे. तो उपास त्यासाठी आहे, आपल्याला ध्यानासाठी आहे, आपल्याला आचरणासाठी आहे. जेव्हा आपण उपास करतो, तर उपास अशासाठी की आपल्या शरीराला बी आपल्याला आराम मिळतोय म्हणून उपास करू शकता, पण ते व्रत नाही आहे. ते व्रत नाही आहे. ते एक प्रकारचा आचरणचा भाग होऊ शकतो तुमचा. आणि व्रत म्हणजे जर त्याच्यामध्ये तुम्ही निपुणता कार्य करण्यामध्ये, कृतीमध्ये, तेव्हा तो शिथिलंग. तर आता पण बौद्ध पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आज. म्हणून मी तुम्हाला बौद्ध सांगितलं आहे. आपण याच्यानंतर 2 बाबी आणखीन उद्या सांगणार आहे मी. तर बौद्ध कसा असला पाहिजे आपल्या चर्चा करा. आपल्या वर्गामध्ये जाऊन गट चर्चा करा आणि तिथे मी कसा बौद्ध आहे आपल्यावर चर्चा करा. लोकांना सांगू नका असं बनलं पाहिजे, तसं बनलं पाहिजे. नाही, आपल्याला बनायचं आहे. आणि आपण बौद्ध कसे आहोत, तर आपल्यामध्ये कमी असू शकतात, परंतु आपल्याला सारीपुत्र बनायचं आहे. आणि सारीपुत्र बनायचं आहे, तर आतापासून म्हणजे जेव्हा दिवस निघतो तो सबेरा म्हणतात. तर आपल्याला आतापासून जर आपण आपल्यामध्ये ज्या कमी आहेत, उणीवा आहेत, त्याला दूर करून आपल्यामध्ये जे काही आपल्यामध्ये काही जे आपले 5 कर्तव्य जे आहेत त्याच्यामध्ये जर आपण बसू शकत नाही, तर आपण प्रयत्न करू शकतो. असं काही नाही. परंतु आपल्याला हे करायचं आहे. आणि जेव्हा आपण याच्यामध्ये करू, तेव्हा आपण धीरे-धीरे लोकांना भवसागरातून पार करण्यासाठी एक मदत करू. त्याच्यानंतर आणखीन 2 बाबी आहेत. धम्मप्रचारक म्हणजे काय आणि अ, व्यक्तिमत्व ते नंतर आपण पाहू उद्याच्या प्रवचनामध्ये. तर तुम्ही मला सर्वांनी ऐकलं. तर आपण चर्चामध्ये बौद्ध म्हणजे काय? बौद्ध कसा असला पाहिजे भवसागर पार करण्यासाठी आणि यावर तुम्ही चर्चा करू शकता. आपण ऐकलं. आपल्या अंतर्मनाला मी प्रणाम करतो आणि सर्वच आयोजक टीमांचं मी पुण्यवंदन करतो आणि इथेच थांबतो. मैत्रीपूर्ण जय भीम.